आज अमित बनवतोय शिरा. त्याचं गुरुचरित्र वाचून संपन्न झालेलं आहे. त्याचं पारायण संपूर्ण झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. म्हणून तो आज ग्रंथाला नैवेद्य दाखवण्यासाठी शिरा करत आहे आणि पहिल्यांदा करत आहे. दाखव. त्याने इथे केळी कापून घेतलेली आहेत, बदाम कापून घेतलेले आहेत, इथे रवा भाजण्यासाठी ठेवला आहे, दूध आणि पाणी एकत्र करून गरम करायला ठेवलेलं आहे. कसं वाटतं अमित तुला प्रसाद बनवताना? छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि पहिल्यांदा गुरुचरित्र वाचून कसं वाटलं? मनशांती. काय मिळालं? मनशांती मिळाली. मनशांती मिळालेली आहे त्याला. गुरुचरित्र पारायण करून मी नेहमीच करत असते, पण ह्यावेळेस मी पहिल्यांदा केलंय. सो तो बोलला प्रसाद ही मी पहिल्यांदा करणार आहे. रवा छानपैकी ब्राऊन झाला पाहिजे. हा सफेदच आहे. हा बरं. माझ्यासाठी ही एक गोष्ट चांगली आहे की आज तो नैवेद्याच्या निमित्ताने शिरा शिकत आहे. म्हणजे इन फ्युचर कधी संडेला सॅटर्डेला मला कंटाळा आला तर तो शिरा मला आयता खायला मिळेल. देणार ना करून? हो हो. येस. दुधाचा गॅस बंद कर. दुधाला उकळी आलेली आहे. मला खातो गोड टाका त्याला. हा टाक, थोडा. अजून टाक. बंद कर, बंद कर गॅस. बघा इथे. हो हो टाक, लागेल तेवढं. गावचं तूप संपलेलं म्हणून बाहेरून आता विकत आणलंय आम्ही. बरं. तुपाशिवाय शिरा होणार नाही. 2 केळी कापली ना? हो. 2. आता वेलची पण सोलून छान कुटून घे बाजूला सायमल्टेनियसली. बरं. मल्टीटास्किंग करायचं, मल्टीटास्किंग. हो हो. 5-6 घे. हा हा. एकदम बारीक करा. अरे फास्ट करू का थोडा गॅस? कधी पण चालले रवा लालच होत नाही. हा थोडासा फास्ट कर, पण मग हात सारखा चालू राहू दे, नाही तर जळेल खालून. हलका. बघ. पेशन्स लागतात जेवण बनवताना. पेशन्स. हो हो. खाण्याचं काम नाहीये, फक्त खाणं सोपं असतं. बनवणं त्या पट्टीनं 10 पट्टीने अवघड असतं. बघा, केल्यावर कळेल. आपल्याला कमेंट करता येते ना की हे असंच नाही झालं, ते तसंच नाही झालं. जेव्हा कराल ना तेव्हा कळेल किती मेहनत लागते ते. प्रसादाला तर जास्त मेहनत लागते. आणि प्रसाद अगदी मनापासून केला ना तर वा, जन्नत होतो, जन्नत. चांगला भाजाव रवा, छान भाज असं मस्त. ऐक, आता त्याच्यामध्ये ना नाही बदामाचे तुकडे घाल, म्हणजे ते पण फ्राय करून निघणार, ते पण भाजून निघतील. इतका सुगंध सुटलाय. वा, आता ना हे घे, बनाना टाक त्याच्यामध्ये, केळी टाक ती कापलेली. हा टाक टाक टाक. छान स्मॅश कर त्याच्यामध्ये अशी मस्त. पकड घे ना, पकडीने धर कढई. हा एका बाजूने, आणि अशी मस्त स्मॅश कर. लाकडाची घ्यायला पाहिजे.
त्याची काठाने स्मॅश कर तशी काठाने smash. लो करू का गॅस? हा आता गॅस स्लो कर जरा. आणि बाजूला दुधाचा पण गॅस ऑन कर, म्हणजे दूध सायमल्टेनियसली हलकं गरम होईल. कारण आता जरा थंड झाला असेल ना, दूध पण गरम पाहिजे जेव्हा आपण रव्यामध्ये घालणार तेव्हा. आता छान कलर पण चेंज झालाय रव्याचा, ब्राऊन झालाय मस्त. केळी मस्त स्मॅश झाली असेल, त्याच्यामध्ये बदामी मस्त असं छान भाजून निघाले असतील. केळी अशी मस्त स्मॅश करून घ्यायची. दूध पण गरम झालंय ना, उकळी आली ना. आता घे, गॅस कमी आहे ना रव्याचा, हा एकदम कमी कर. आणि बघ उडणार हा जेव्हा तू दूध टाकणार तेव्हा. बंद करू गॅस? हा गॅस बंद कर. एका बाजूनी टाकायचं. हा हा टाक. हा एका बाजूनी कोपऱ्याने टाकायचं. हा मिक्स कर करत जा मिक्स, पूर्ण मिक्स करायचा. शिरा मिक्स कर पूर्ण, ह्या बाजूनी सगळीकडे. हा टाकत जा आणि मिक्स करत जा. थांब, सगळं नको होतो, मला अंदाज बघू दे. हां ठीक आहे, घाल अजून, घाल सगळं घाल सगळं. घाल पटापट घाल. आता आपल्याला हे पण घालायचंय, वेलची घालायची आहे. वेलची पण मिक्स झाली पाहिजे. वेलची घाल आता त्याच्यात. आता वेलची घाल, मग मिक्स कर. वेलची घे, ती पळी काढून बाजूला दुधाच्या पातेल्यात ठेव. हां आणि वेलची घाल पटकन. हां पटकन घाल, स्प्रेड कर मस्त. हां आता पटापट हाटलवा, म्हणजे कारण सगळ्या बाजूनी तो रवा असा मस्त दुधात भिजला पाहिजे. हां आता ठेव तसंच बाजूला. आणि साखर घे, स्प्रे करून ठेव रवा. हां थोडं झाकण ठेव, घे झाकण. हां आता साखर काढ. हां घे पूर्ण साखर, रवा पूर्ण पेला भरून घे. ह्याच पेल्याने घेतलेलं ना रवा मोजून. ओत पटकन, किती हळू, भरून घे पूर्ण. हां घाल त्याच्यामध्ये, घाल संपूर्ण सगळीकडून घालायची. हां बस झाली. आता मस्त शिरा हलवून घे. कचकच नाही, वितळणार ती. सगळ्या बाजूनी मस्त हलव. फायनली अमितचा शिरा तयार झालेला आहे. कसं वाटतंय अमित? मला सगळं जेवण येतं. सगळं येतं. व्हेरी गुड. हा मिक्स कर चांगला आणि गॅस कमी कर आणि झाकण ठेव पुन्हा एकदा. म्हणजे हा मग झाकण ठेव 1-2 मिनिटं, मग वाफ आली ना त्या वाफेत छान होतो.
झाकण ठेव झाकण ठेव म्हणजे आळेल तो मस्त. 2 मिनिट नंतर हलवायचं. खोल आणि एकदा बघ, चेक कर. हां आता हलवून घे. आळला ना? हलव. वितळली ना सगळी साखर? हो. हां झाला ना? हां साखर वितळली ना? झालेला आहे शिरा. आता एका काचेच्या बाउलमध्ये घे, पूर्ण बाउलमध्ये शिरा घे, त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेव आणि ग्रंथाला नैवेद्य दाखव. ओके. बंद करू गॅस? हा गॅस बंद कर. असं मस्त स्प्रेड कर. हां ठीक आहे. हां ठीक आहे चालेल. तुळशीपत्र ठेवला? तुळशीपत्र घे. घेतलाय क्लोजअपच आहे. कसा झालाय वेदांग? पप्पानी पहिल्यांदा केलाय. माझ्यापेक्षा भारी? माझ्यापेक्षा भारी? माझ्यापेक्षा भारी? मस्त झालंय ना? प्रसादाचा शिरा खायला बसलेत. वाव. मी पण खाणार आता.